नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी. इथे पहा वसंत ऋतूची सुरुवात झालेली आहे. झाडांना मस्त पाने फुले आलेली आहेत आणि फळभाज्या, पालेभाज्या आणि फुले लावण्यासाठी हा अगदी योग्य काळ आहे. इथे पहा सध्या मॉलमध्ये बियाणांवर 40% ऑफ सुरू आहे. त्यामुळे आपल्या बागेसाठी बियाणे घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. सगळ्यांच्या घराभोवती हिरवळ आणि रंग फुलवण्याची तयारी सुरू आहे. इथे पहा सगळ्या प्रकारचे बियाणे मिळतात. बीन्स, कोबी, फ्लावर, वेगवेगळ्या प्रकारचे बीट्स, वांगे, कांद्याची पात, नवलकोंड, तसेच स्क्वॅश, पीज, सिमला मिरचीचे वेगवेगळे प्रकार, भोपळे, टोमॅटोज, कोथिंबीर, पुदिना आणि शेपू देखील मिळतो. इथे पहा फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया मिळतात आणि या बियांवरती सुद्धा 40% ऑफ सुरू आहे. आपल्याकडे बाग नसेल तर कुंड्यांमध्येही अशा प्रकारच्या फुलांची झाडे आपण लावू शकतो. इथे पहा हे पिवळ्या कलरचे सूर्यफूल आहे. सूर्यफूल म्हटलं की पिवळा कलर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो, पण इथे पहा वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यफूल आहेत आणि त्याचे किती सगळे कलर्स आहेत पहा. येथे झेंडू सुद्धा मिळतो आणि खूप सगळ्या प्रकारच्या फुलांच्या बिया इथे मिळतात. हे पहा मी अशा प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत. या बिया पहा कशा असतात. या बिया मिक्स असल्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स येणार आहेत. या झाडाचे फूल जवळून पहा किती सुंदर आहे. इथे अजून काही फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या बिया आहेत. इथे पहा गाजरांमध्ये किती प्रकार आहेत. जांभळ्या कलरचे सुद्धा गाजर आहे, नारंगी, पांढरे आणि पिवळे देखील आहे. बीट म्हटलं की असा कलर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, पण इथे गोल्डन कलरचे बीट सुद्धा मिळते. तसेच पांढऱ्या कलरचे बीट देखील मिळते. हे पहा बीटमध्ये आपल्याला हे 3 कलर्स पाहायला मिळतात. इथे पहा अजून बऱ्याच प्रकारच्या फुलांच्या बिया मिळतात आणि इथे छोटे सूर्यफूल देखील मिळते. ते सूर्यफूल जंगलांमध्ये छान उमललेले असते. हे पहा ट्रेकिंग करत असताना किती छान वाटत आहे. जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि तुम्हाला फळभाज्या, पालेभाज्या किंवा फुले लावण्यासाठी जागा हवी असेल तर येथे पहा अशी जागा पण मिळते. ही जी आयताकृती जागा आहे तेवढी जागा आपण भाड्याने 4 महिन्यांसाठी $40 ते $50 देऊन घेऊ शकतो. फळभाज्या, पालेभाज्या लावण्याचा प्लॉट जर मोठा असेल तर पैसेही जास्त द्यावे लागतात. इथे झाडांना पाणी देण्याची सोय देखील छान आहे, त्यामुळे बागकाम करणे खूप सोपे होते. ज्यांना स्वतःची बाग नाही त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे प्लॉट घेऊन आपल्या हाताने उगवलेली ताजी भाजी आणि सुंदर फुले अनुभवू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.